दिनांक 24 रोजी राज्याचे वरिष्ठ नेते व अध्यक्ष अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. येणाऱ्या काही दिवसात विधानसभेचे निवडणुका होऊ घातल्या आहे. त्यानुसार हे दौरे महत्त्वाचे मानले जात आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी, पदाधिकाऱ्यांच्या भेटी व उमेदवारांच्या निवडी या दौऱ्यावरून निश्चित होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे पूर्ण जिल्ह्याच्या दौऱ्यापासून ते वरुड, मेळघाट, अचलपूर, अमरावती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तर राज ठाकरे हे सुद्धा सायंकाळी अमरावती येथे पोहोचत असून त्यांची स्वागताची अमरावती शहरात तयारी करण्यात येत आहे. ते सुद्धा प्राधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. आज ते जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा करू शकते. याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. कोणते उमेदवार असेल किंवा त्यांचं जाहीर करेल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आमच्या प्रतिनिधीने मनसे पदाधिकारी व मनसे वर्तुळात कानोसा घेतला असता अशी माहिती प्राप्त झाली आहे. तर एकनाथ शिंदे हे बेलोरा विमानतळ येथे उतरून ते यवतमाळ येथे लाडकी बहीण योजने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्याकरता ते अमरावतीत दाखल होत आहे. या दौऱ्याने मात्र पूर्ण अमरावतीच्या राजकारणात एक नवचैतन्य निर्माण झालं असून सर्वांच पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. तर आपापल्या नेत्यांच्या स्वागताकरिता जय्यत तयारीत आहे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.